नमस्कार. साराच क्रिएशनमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. मी काही दिवसांपूर्वी एक 3 राऊंड एकात एक असलेली महिरपीची डिझाईन टाकली होती. म्हणजे त्या तिन्ही महिरपींचा आपल्याला असा वेगवेगळा उपयोग करता येण्यासारखा होता. पण ते मी सुरुवातीला व्हिडिओ बनवत नसल्यामुळे मी त्याचं काही लिहूनही ठेवलं नव्हतं किंवा तो कसा बनवला हे मी पार आत्तापर्यंत विसरूनही गेले होते. मला बऱ्याच जणांनी फोन करून विचारलं की मॅडम हे कसं करायचं ते सांगा. पण मी त्या महिरपी बाबतीत आहे ती महिरप खूप सोपी, पण त्या मी महिरपीच्या बाबतीत ना एकदम पूर्ण ब्लँक झाले होते. मला काही केलं ती कशी केली आहे ती अजिबातच आठवत नव्हती आणि ती कशी सेल झाली आहे आउट ऑफ महाराष्ट्र. त्यामुळं मी त्या कस्टमरला 2दा फोन करूनही त्यांनी ती काही पाठवली नाही. परत ते डोक्यात सारखा तोच विचार होता की नाही आपण तर केली मग आपल्याला का कळत नाही आहे. मग मी खूप ट्राय केल्यावर ती मला जमली आहे म्हणून मी तुम्हाला तो शिकवण्याचा म्हणजे तो प्रयत्न करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला 5 नंबरचे मी इथे 3 कलरचे मोती वापरले, 30 नंबरचा तंगूस वापरला आहे, सुई वापरली आहे आणि वायर कट करण्यासाठी कात्री घेतलेली आहे. तर ती महिरप करायला आपण सुरुवात करूया. ती जी महिरप केली होती ती मी पोपटी, डार्क ग्रीन आणि मरून कलरचे असे मणी वापरले होते. ते कलरही खूप सुंदर होते. परत मला तसे ते शेड मिळाले नाहीत. आणि आज जे मी कलर घेत आहे तुम्हाला शिकवायला तर लाईट ब्लू घेतला आहे, डार्क ब्लू घेतला आहे आणि एकदम लाईट पिंक आहे. तर सुरुवातीला काय करायचं ते 43 पाकळ्यांचं डिझाईन आहे. सुरुवातीचा पहिला जो राऊंड आहे तो 2च्या संख्येने घ्यायचा आहे. म्हणजे 43 पाकळ्या करायच्या आहेत म्हणून मी 86 मणी हे लाईट ग्रीनच आले लाईट ब्लू कलरचे घालणार आहे. म्हणजे ह्या आकाशी कलरचे घालणार आहे. तुम्हाला जर 44 म्हणजे 44 पाकळ्या किंवा 46 पाकळ्या करायच्या असतील तर तुम्ही 2च्या पट्टीने ते मोती वाढवून घ्या. आता हे बघा मी वायरला गाठ मारून घेतली आहे आणि मी 86 मोती हे घालून घेणार आहे लाईट ब्लू कलरचे. काय होतं कधी कधी डिझाईन खूप सोपं असतं पण काही केलं ते आठवत नाही आणि मला जोपर्यंत ते परत आठवून मी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत मला काही चैन पडत नाहीत. तसंच काहीतरी ह्या महिरपीच्या बाबतीत झालेलं आहे. इथे जोडमणी नका घेऊ वरच्या साईडला, ते काढून टाका. नंतर आपल्याला खालच्या साईडनी ते वापरता येतील. मी तुमची माफी मागते. ज्यांनी मला ही महिरप कशी बनवायची ते विचारलं होतं त्यांना खरंच मी सॉरी बोलते. कारण बरेच दिवस झाले मला ते म्हणजे सारखी विचारणा करतायत पण मला काही केलं ती आठवतच नव्हती. मग काल सहज बसल्या बसल्या एकदम लक्षात आलं की म्हणजे तिचं सारखं मी चित्र पाहत होते मी डिझाईन केलेल्याचं की हे कसं केलं काय केलं, म्हणजे काही केलं ते आठवतच नव्हतं पण एकदम आठवलं की ते कसं फिरवून घेतलं आहे. मला खूप आनंद झाला की मला ते आठवलं आहे आणि मी तुमच्यासोबत ते आता मी शेअर करणार आहे. एकदा मी हे मोती मोजून घेते किती झालेत ते. हे बघा मी 86 मणी हे ओवून घेतलेले आहेत. आता सुई मारली आहे तिथून एक 7-8 मण्यांमधनं दोरा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे. असा फिरवून त्याचा राऊंड करायचा आहे.
हे बघा, असं राऊंड तयार केल्यानंतर काय करायचंय, इथे सुरुवातीला एक लाईट ब्लू घालायचा आहे, मग एक डार्क ब्लू घालायचा आहे, परत 3 लाईट ब्लू कलरची मणी घालायची आहेत, एक डार्क ब्लू, परत 3 लाईट ब्लू, मग एक पिंक मनी घालायचं आहे, ब्लू पिंक नंतर परत 3 लाईट ब्लू, एक डार्क ब्लू आणि एक लाईट ब्लू. हे बघा, पहिल्या पाकळीसाठीचा सिक्वेन्स आहे. आकाशी कलरचा एक मणी, एक डार्क म्हणजे जांभळा कलरचा मणी, परत 3 आकाशी कलरचे मणी, एक डार्क जांभळा मणी, 3 आकाशी कलरचे मणी, एक फेंट गुलाबी मणी, परत 3 आकाशी मणी, एक डार्क जांभळा आणि एक आकाशी. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 मणी मी सुईमध्ये घालून घेतलेत राऊंड केल्यानंतर. आता काय करायचे, हे वरतून जे 3 मणी आलेले आहेत आपले आकाशी, म्हणजे वरचे 2 सोडून द्यायचे, पहिला एक आकाशी आणि जांभळा सोडून द्यायचा, त्यानंतर 3 जो ग्रुप आहे त्यामधल्या मधल्या आकाशी मण्यामधनं सुई फक्त एकाच मण्यामधनं बरं का सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. आता काय करायचं, एक आकाशी, एक डार्क आणि परत एक आकाशी, म्हणजे एक फेंट, एक डार्क आणि एक फेंट असे 3 मणी घालायचे. हे 3 मणी घातल्यानंतर काय करायचं आहे, हा 2चा सिक्वेन्स सोडायचा आहे. आपली सुई बघा ह्या 2 मोत्यांच्या मधून आलेली आहे, तर मी आता 2चा गॅप देणार आहे, 1 आणि 2. आता काय करायचं, सुई कुठल्याच मण्यात न घालता हे जे वायर आहे म्हणजे ह्या राऊंडमध्ये हे बघा खालून असं फिरवून घ्यायचं आहे, मण्यामधनं नाही काढायचे बरं का कुठल्याच, फक्त वायरला फिरवून घ्यायचे, वायरच्या खालून काढायचे. हे बघा माझं वायर आतमध्ये, हे बघा ही पाकळी आतमध्ये दाखवते मी तुम्हाला. तर 2 मण्यांचा गॅप देऊन हे वायर असं आपलं जे विणायचं वायर आहे ते ह्या आतल्या वायरवरनं फिरवून घ्यायचे फक्त. आणि हा एक आकाशी कलरचा जो मणी आहे, म्हणजे यांना खेटून जो मणी आलेला आहे आकाशी कलरचा, त्या एकाच मण्यातनं सुई खाली काढून घ्यायची आहे. तुमचं वायर जर इकडं तिकडं झालं तर फिट करायच्या आधी बरोबर ते आपल्या मापात 2 मण्यानंतर फिरवून घ्या. हे बघा आता हे आतमध्ये असल्यामुळे हे इकडे तिकडे जाणार आहे, तर बरोबर 2 मण्यानंतर ते बसवून घ्या वायर. हे बघा हे असं फिट्ट झालं. मी बरोबर 2 मण्यांच्या गॅप नंतर ते ओढून घेतलेलं आहे. फक्त खालच्या ह्या पार्टमधनं घालायचं आहे आपल्याला. हे बघा सुई अशी मोकळ्या जागेतनं आली पाहिजे. आणि हे जे वायर दिसतंय आपलं मध्ये आलेलं, आपण हे जे राऊंड ओवलेलं आहे त्याचं जे वायर आहे त्याच्यावरनं फक्त आपल्याला फिरवून घ्यायचं हे आपलं बनवण्याचं वायर. आता परत काय करायचं, दुसरी पाकळी करतोय. हे बघा दुसरी पाकळी करताना एक जांभळा, 3 निळ्या कलरचे मणी, एक जांभळा आणि परत एक आकाशी कलरचा मणी घालायचा आहे. असे 6 मणी घातलेत. आता हे खाली
जे आहे गुलाबी नंतरचे 3 मणी, इकडचे नाही इकडचे, तर त्यातनं ह्या 3 मधल्या आकाशीमधून आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता वरती फिरवून जायचे आपल्याला. तर एक आकाशी कलरचा मणी, एक गुलाबी मणी, 3 आकाशी कलरचे मणी, एक जांभळा मणी आणि एक निळा मणी, असे मी 7 मणी घातले. हे बघा, मी सिक्वेन्स परत दाखवते तुम्हाला. एक आकाशी, एक गुलाबी, 3 आकाशी, एक जांभळा आणि एक आकाशी, 7 मणी घातलेत. आता हे वरच्या साईडने जे 3 आलेले आहेत, 3 मधनं मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता इथे परत एक फेंट कलरचा मणी, एक डार्क कलरचा मणी आणि परत एक फेंट कलरचा, असे 3 मणी घातलेत. आता परत एकदा सांगते, ह्या कुठल्याच मण्यात आपण विणायचं नाहीये. ह्या राऊंडमधनं आपल्याला सुई ह्या खालच्या मोकळ्या जागेतनं, हे बघा मी असं ठेवून दाखवते, ह्या राऊंडमधून आपल्याला सुई अशी बाहेर काढून घ्यायची वरच्या दिशेने, म्हणजे ह्या वायरवरती आपलं हा राऊंड येईल. आता काय करायचं, हे सगळे मणी खाली घेऊन ह्या पाकडीत 2 सोडायचे, कारण आपली ही, हे बघा इथून पुढचे 2, तर हे 2 सोडून घेतल्यानंतर सुई वायर फक्त असं वरतून फिरवून घ्यायचं आहे. परत ह्या खालच्या एका मण्यातनं सुई बाहेर काढायची. कदाचित तुमचं वायर जर हललं तर हे फिट करायच्या आधी, म्हणजे हा ताण ओढून घ्यायच्या आधी ते ॲडजस्ट करून घ्या. आता हे बघा, माझं 3ऱ्या मोत्यावर वायर चाललं आहे. हे बघा, हे वायर 3ऱ्या मोत्यावर चाललं आहे, तर मी फिरवून घेऊन इकडे त्या 2 नंतर त्याला ॲडजस्ट करणार आहे. बरोबर 2 नंतर बसवून घ्यायचे ते वायर. आपल्याला जे लूप तयार होणार आहे ना, ते बरोबर 2 नंतर फिट करायचे आणि ओढून घ्यायचे. हे बघा, आता परत काय करायचे, एक जांभळा, आता 3री पाकळी चालू होती, एक जांभळा, 3 आकाशी, एक जांभळा आणि एक आकाशी, असे 6 मणी घालायचेत आपल्याला. हा सिक्वेन्स. आता हे गुलाबी नंतर किंवा जांभळ्यानंतर जे 3 मणी आहेत, त्याच्यातनं मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता परत 7 मोती घालायचे, तर त्याचा सिक्वेन्स येणार आहे, एक आकाशी, एक गुलाबी, 3 आकाशी. मी इथं म्हटलं होतं की जोड मण्यांचा वापर करता येईल, पण नाही करता येणार, त्याच्यामुळे लूजच वापरायचे मोती आपल्याला. हे बघा, 3 आकाशी नंतर एक जांभळा आणि परत एक आकाशी, असे 7 मणी घातलेत. हे बघा, सिक्वेन्स आहे, एक आकाशी, गुलाबी, 3 आकाशी, एक जांभळा आणि एक आकाशी. आता वरचे जे 3 आकाशी आहेत, त्याच्या मधल्या मण्यातून सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची. सेम आपल्याला असंच करत जायचं आहे. आता 3 मोती येणार आहेत, एक आकाशी, एक जांभळा आणि एक आकाशी. परत एकदा दाखवते. आता ह्या 2 मोत्यानंतर आपण वरतून सुई फिरवून घेतली होती, तसेच हे 2 मोती सोडायचे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मोत्यातून
सुई अशी खालच्या दिशेने वरती काढून फक्त त्या वायर वरतून फिरवून घ्यायची आपल्याला. हे बघा, हे असे इथे लूप तयार करायचे आणि ह्या वरच्या आकाशीमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. तुमचं वायर इकडे तिकडं झालं होऊ द्या, फक्त फिट करण्याआधी ते बरोबर 2 मोत्यानंतर हा लूप असा फिट करून घ्या. हे बघा, आता एक जांभळा, 3 आकाशी, परत एक जांभळा आणि एक आकाशी, असे 6 मोती घालायचे. सिक्वेन्स असा सोपा आहे राहण्यासारखा लक्षात. वरतून येताना 3 मोती घालायचे, मग मधल्या साईडला आपले 6 मोती येणार आहेत. हे बघा, ह्या खालच्या 3 मधनं मधल्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. हे थोडं डिझाईन असं खालीवर दिसायला सुरुवात होते ताण पडल्यामुळं. हे बघा, एक आकाशी, एक गुलाबी, तीन आकाशी, एक जांभळा आणि एक आकाशी, असे 7 मणी घालायचे. खालून वरती जाताना 7 मणी आहेत. हे बघा, आता ह्या मधल्या आकाशीमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढायची. एक आकाशी, एक जांभळा आणि परत एक आकाशी. सेम असंच विणत जायचंय. हे बघा, आता ह्या 2 नंतर सुई अशी ह्या वायरवरनं फिरवून घ्यायची. वायर मोठं घेतलं की एकदा गाठ पडली की सारखी गाठ पडते, त्याच्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक ओढा वायर. परत एकदा दाखवते. हे बघा, मोती इकडे जरी आले किंवा खाली इकडे आलेले दिसले तरी काय करायचे, बरोबर 2चा गॅप देऊन आपल्याला ते वायर बसवून घ्यायचं आहे. आणि असं ह्या एका मोत्यातनं वायर खाली काढून घ्यायचं आहे. तो लूप बरोबर 2 मण्यानंतर येऊ द्या. हे बघा, इथे तुम्हाला असं खालीवर झाल्यासारखं दिसतंय. हा भाग वरती आलाय, हा भाग खाली गेलाय. असं नागमोडी डिझाईन आपलं तयार होत जातं. पण ते डार्क आणि फेंट कलरचे मणी असल्यामुळं समोर काय एवढं दिसत नाही, कळत नाही. आता हाच असा राऊंड मी पूर्ण करून घेते व शेवटची पाकळी एकमेकांना कशी जोडायची ते तुम्हाला सांगते. हे बघा, मी एवढा भाग पूर्ण करून घेतलाय. आता आपली शेवटची पाकळी चालू आहे. तर शेवटच्या पाकळीला आधी पहिला भाग हा पूर्ण करून घ्यायचा आहे अर्धा. म्हणजे एक जांभळ्या कलरचा मणी घालायचा आहे, 3 निळ्या कलरचे मणी, परत एक जांभळ्या कलरचा मणी आणि एक निळा, असे 6 मणी घालून घ्यायचे आपल्याला. सहा मणी घालून घेतल्यानंतर हे निळ्याच्या बाजूने काढून घ्यायचं आहे. बघा, 3 मधल्या मोत्यातून सुई खाली बाहेर काढून घ्यायची. आता इथे एक निळा, एक गुलाबी,
काढल्यानंतर मी 3 मोती घातलेत, एक निळ्या कलरचा, एक गुलाबी कलरचा आणि एक निळ्या कलरचा. आता ही जी आपली पहिली पाकळी आहे, तर पहिल्या पाकळीतले हे गुलाबीच्या आधीचे जे 3 मणी आहेत त्याच्या मधल्या मण्यातून सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. हा आपला पाकळीतला चौथा मणी आहे. परत आता काय करायचं आहे, एक निळा, एक जांभळा आणि एक निळा असे 3 मणी घालायचे आहेत. आणि आपण आता ही पाकळी करत आहोत, तर त्याच्या ह्या वरच्या 3 मधल्या मोत्यातून सी वरच्या दिशेने बाहेर काढायची. असं ते आपलं 7चं गोल तयार झालं. आता इथे 3च्या ऐवजी फक्त आपल्याला 2 मणी घालायचे आहेत, एक जांभळा आणि एक निळा. एक जांभळा आणि एक निळा. हे बघा, आता ह्या पहिल्या पाकळीत आपण असं गेलेलो होतो ना, तर हा एक मणी आपला तिसरा म्हणून कॉमन येणार आहे. तर ह्या वरच्या निळ्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. हे बघा, दोरा घट्ट ओढा. आता हे आपलं इथे डिझाईन पूर्ण तयार झालेलं आहे. हे थोडंसं झालर टाईप डिझाईन दिसतं. हे आपण समईच्या भोवती ठेवू शकतो. जो समईचा मोठा घेर आहे तर त्यासाठी आपण हे वापरू शकतो. आता मी काय करणार आहे, एक 4-5 मण्यांमधनं सुई आधी फिरवून घेणार आहे आणि मग गाठ मारणार आहे. गाठ मारल्यानंतर नेहमीप्रमाणे परत एक 3-4 मण्यांमधनं सुई फिरवून घ्यायची, म्हणजे वायर आपलं सिक्युअर राहतं. हे बघा, आता मी इथे गाठ मारून घेते. ह्या गोलमध्ये अजून 2 छोटे राऊंड आहेत, तर ते पण एक एक करून मी तुम्हाला समजावून सांगेन, म्हणजे 3 याची डिझाईन आपली ही पूर्ण होईल. आधी हा मोठा राऊंड असल्यामुळं आधी तो शिकवला. हे बघा, आपलं हे एक डिझाईन रांगोळीचं किंवा मैरपचं तयार झालेलं आहे. डिझाईन जर आवडलं असेल तर डिझाईनला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद.